काय रे? काय झालं? काही हवंय का तुला? आबासाहेब, अरे अरे काय करतोयस तू वेड्या? काय झालंय? आबा आबा माझं प्रिया मॅडमवर जीवापाड प्रेम. मी नाही राहू शकत त्यांच्याशिवाय. मला लग्न करायचं त्यांच्याशी. हां, आपलं बोलणं झालंय त्याप्रमाणे सगळं पाठवून द्या. हो हो, नो प्रॉब्लेम. बाकीच्या डिटेल्सबद्दल मोहनशी बोलून घ्या. ओके, या बाय. दिशा, अगं काय झालं? इतकी गप्प काय आहेस? प्रीतम येणार आहे परवा. पण सासू मॉम ते रेडी होते ना यायला. तुम्ही का अलाव केलं त्यांना तिथे थांबायला? मी पण तेच म्हणत होतो. काय होतं तुम्हाला त्रास? डॅडी. बसा. आपण जाऊया डॉक्टरांकडे. आणि उद्यापासून विधी सुरू व्हायला हवे होते आणि तू त्यांना तिथे थांबायला सांगितलंस. आता मेहंदीच्या फंक्शनचं कसं होणार आहे? त्यात त्यांची तब्येत बिघडलीये. तुम्ही दोघी बोलताय ते पटतंय मला, बरोबर आहे. पण आदित्य इतकं जीव तोडून बोलत होता ना की नक्कीच तशी काहीतरी परिस्थिती असणार. तो एक जबाबदार मुलगा आहे, त्याला कळतं कुठल्या गोष्टीला प्राधान्य द्यायचं कुठल्या नाही. आणि नको काळजी करूस दिशा, आदित्य प्रीतमला हळदीच्या दिवशी घेऊन येईल नक्की. डोंट वरी. ओके सासू मॉम. सासू मॉम, आम्ही येतो. डॅडी नीड्स रेस्ट. लाज वाटत नाही का तुला? आधीच्या मालकानं घरातून धक्के मारून बाहेर काढलं तुम्हाला. अरे केविलवाड्या अवस्थेत तिकडे रस्त्यावर उभे होता तुम्ही, तू, तुझा भाऊ आणि तुझी वहिनी. तुम्हाला मी घरात आणलं, घरातल्यासारखं वागवलं, खायला प्यायला घातलं, छप्पर मिळालं घरात. आणि तू ज्या ताटात खाल्लंस त्याच्यातच शेण खालवतोयस. लाज वाटते का तुला? माझ्याच घरात राहून माझ्याच मुलीवर वाकडी नजर आहे तुझी. अरे अशी नजर ज्यांची आहे ना, त्यांचे डोळे काढून हातात देईन त्यांच्या, आणि तुझा तर जीवच घेईन. काय रे, असा मख्खासारखं काय उभा आहेस? काय झालंय? नाही, काय नाही आबासाहेब. बर, हे बघ, प्रियाचे लहानपणीचे फोटो बघत होतो. किती गोड आहे बघ ना आमची प्रिया. आई विना वाढलेली पोर आहे ती. पण कधी कुठल्याही प्रकारचा हट्ट कधी केला नाही. मला अमुकच हवं, तमुकच हवं, जेवणारच नाही, असा कुठल्याही प्रकारचा कधी त्रास दिला नाही तिने मला. उलट या घराची सुद्धा आई झाली ती. माझ्यासारख्या तापट माणसाला तिनं सांभाळलं. माझं जग आहे प्रिया. तिच्यासाठी मी काहीही करू शकतो. जीव आहे माझा तिच्यावर. माझाही खूप जीव आहे त्यांच्यावर. आदित्य सर, मला ना लई भीती वाटते. अहो, प्रीतम सरांचं धाडस होईल ना आबासाहेबांसमोर समजा खरं सांगायची? होईल होईल. तुम्हाला काय वाटतं, आपण तिकडे जाऊन लपून बघूया का? नाही नाही, नको. त्यापेक्षा आपण इथूनच ऐकूया. अहो, प्रिया मॅडम मी तिथे लई काळजीत असतील. देवा, प्रीतम सरांना आबासाहेबांसमोर त्यांचं प्रेम व्यक्त करण्यासाठी हिंमत दे. आणि आबासाहेबांनी ते समजून घेऊ दे, ऐकून घेऊ दे, अशी त्यांना बुद्धी दे. तुझाच काय, तुझ्या भावाचा, तुझ्या बहिणीचा, सगळ्यांचाच खूप जीव आहे तिच्यावर, हे मला कळलंय. माझी प्रिया आहेच अशी गुणी, सगळ्यांवर जीव लावणारी.
मला माझ्या प्रियाचं लग्न धूम धडाक्यात करायचंय. देवा ब्राह्मणांच्या साक्षीनं आपतेष्टानं बोलावून कुठल्याही प्रकारची कमी ठेवायची नाहीये तिच्या लग्नात मला. असं लग्न पंचक्रोशीत कुठेही झालं नसेल असा सोहळा रंगवायचा आहे मला आमच्या घरात. आणि अशा जोरात अशा दिमाखात मला प्रियाचं लग्न लावायचंय. तू विचार करत असशील की प्रिया एवढी शिकली सवरलेली आहे, तर मी तिच्यासाठी शहरातला मुलगा का बघत नाही. नंदी, तुम्ही सगळेच मला आता जवळचे आहात, या घरातले आहात, म्हणून तुला एक गोष्ट सांगतो. माझी एक मानलेली बहीण होती, अहिल्या किर्लोस्कर. तिला सुद्धा एक मुलगा आवडायचा. म्हणाली मला याच्याशीच लग्न करायचंय. मी पुढाकार घेऊन तिचं लग्न लावून दिलं. मला वाटलं होतं अहिल्या लग्नानंतर इथेच थांबेल. अहिल्याला व्यवहार व्यापार यातलं काही सुद्धा कळत नव्हतं, कशाची कल्पनाही नव्हती. पण तिच्या डोळ्यात काहीतरी मोठं करून दाखवण्याची जिद्द मात्र होती. आणि त्याच जिद्दीसाठी मी तिला सगळं शिकवलं. सख्ख्या बहिणीपेक्षा जास्त सगळं ज्ञान दिलं. ती गेली तिच्या नवऱ्याच्या मागे तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, मला इथंच सोडून. तिच्या मागे तिच्या भावाचं काय होईल याचा विचारही न करता मी तिला खूप थांबवण्याचा प्रयत्न केला. समजावलं, विनंत्या केल्या, हात जोडले, पाया पडलो. मरेपर्यंत तुझ्या बरोबरच राहीन असं म्हणायची. पण नवरा आणि भाऊ यामध्ये निवड करण्यामध्ये तिने गल्लत केली. तिनं विश्वासघात केला माझा. त्यानंतर मी तिचं तोंड कधीच पाहिलं नाही, पाहणारही नाही. भावा बहिणीमधलं नातं तिनं तोडून टाकलं. मला माझ्या प्रियाला आता गमवायचं नाहीये. आणि म्हणूनच मी तिच्यासाठी शहरातला मुलगा कधी पाहिला नाही. प्रियाच्या बाबतीत मला कुणावरही विश्वास ठेवावा असं वाटत नाही. माझा तुझ्यावर विश्वास आहे नंदी. या घराची अब्रू वाचवण्यासाठी 2 वेळेला तू धावून आलायस. नंदी, माझ्या प्रियाच्या लग्नामध्ये मला तुझी मदत लागणार. एकटा प्रताप कुठे कुठे धावणार, काय काय पाहणार. मला तुझ्याकडून वचन हवंय, माझ्या प्रियाच्या लग्नात तू मला मदत करशील. अहिल्या देवी एव्हरी टाइम माझ्या अटेम्प्ट्सवर पाणी फेरते. किती इझिली बोलली 2 दिवस लेट झाला तर काय फरक पडणार आहे. अरे मला पडणार आहे फरक, पण तिला काय करणार. दिशा, मला काय वाटतं माहितीये, तुझं ना लकच खराब आहे. म्हणजे बघ ना, तुझ्या लग्नात किती विघ्न येत आहेत. बघ सत्य आहे. हॅलो, बोल. आय सो अ क्विक अपडेट. माझी माणसं मी गावाला पाठवली आहेत. ती आदित्य, प्रीतम आणि पारोवर लक्ष ठेवले. इथे सयाजीरावने त्याच्या मुलीचं लग्न कोणा दुसऱ्याशीच ठरवलं आहे. उद्या साखरपुडा तिचा. हे दोघं बाबू वेड्यासारखे त्या साखरपुड्याच्या तयारीला लागले. आणि तुमची सर्वण पारू त्या आदित्यची बायको म्हणून फिरते तिकडे. काय मेन म्हणजे त्या सयाजीला माहितीच नाहीत की ही दोघं अहिल्या देवीची मुलं आहेत. कळल्यावर बॉम्ब फुटणार आहे. फोडायचा का? नाही. आता लगेच नाही. आपण आता योग्य वेळेची वाट बघायची. थँक्स, बाय. मी खूप खुश आहे. आता हा प्रिया नावाचा काटा माझ्या वाटेतून असा गायब होणार आहे. आम्ही आता माझं आणि प्रीतमचं लग्न होण्यापासून कोणीच नाही थांबवू शकत.
माझा अंदाज चुकीचा होता वाटतं. प्रीतमचं आणि दिशाचं लग्न होणार बहुतेक. थांबा थांबा, हो देत. दिशाकडे ना महागडे परफ्यूम आहेत, मला वापरायला मिळतील. प्रिया मॅडम, मला माफ करा. आधीच तुमचे आबासाहेब माझ्या आईबाबांमुळे हर्ट झालेत. त्यांच्या मनात किर्लोस्करांबद्दल इतका राग आहे की मी माझं प्रेम त्यांच्यासमोर व्यक्त जरी केलं ना तरी ते आपल्या लग्नाला कधीच तयार नाही होणार. त्यांचं खूप प्रेम आहे तुमच्यावर. तुमच्या लग्नाबद्दल त्यांची काही स्वप्न आहेत आणि त्यांच्या स्वप्नांना तोडायचा मला अधिकार नाही. ह्यापुढे तेच होईल जे आबासाहेबांना योग्य वाटेल. मला वाटलंच होतं तू माझी साथ देशील. नंदी, तू माझ्या मुलासारखा आहेस. या आधी सुद्धा 2 वेळेला तू अगदी माझा मुलगा असल्यासारखी या घराची जबाबदारी सांभाळली आहेस. या घराचा स्वाभिमान ढळू दिला नाहीयेस. तू मला निराश करणार नाहीस याबद्दल खात्री वाटते मला. आणि हे बघ नंदी, एकदा का प्रियाचं लग्न झालं ना की आपण तुझंही लग्न तितक्याच धूमधडाक्यात करूया. आता हा प्रीतम आयुष्यात कधीच लग्न नाही करणार आबासाहेब. बरं, तू मला भेटायला कशासाठी आला होतास ते नाही सांगितलंस. काही नाही आबा, सहज आलो होतो खरंच. आबासाहेब, तुम्हाला वचन देतो की प्रिया मॅडमचं लग्न निर्विघ्न पार पडलं. सॉरी, चुकला हातात. येतो. बरं, तू जेवलास का? जेवून झोप. उपाशी पोटी झोपू नकोस. वापस. संपलं दादा सगळं. असं नाही होय. जय मॅडम, माफ करा मला. मी तुमची साथ नाही देऊ शकलो. दूर चाललोय मी, खूप दूर. तसं वचनच दिलं मी आबासाहेबांना, तुमचं लग्न निर्विघ्नपणे पार पाडेल म्हणून. काय करू प्रिया मॅडम, नाईलाज होता ना माझं. पण मी बघितलं माझ्या आईला बाहेरच्या माणसांपासून लांब झालेलं. ती अवस्था तुमची नव्हती करायची मला. तुम्ही, आबासाहेब, दादासाहेब, त्याचं बॉन्डिंग खूप छान आहे. प्रेमळ माणसं आहेत ती, जीवाला जीव देणारी माणसं आहेत. कारण जसं प्रेम महत्वाचं आहे ना, तितकीच महत्वाची ही नाती सुद्धा आहे.
म्हणून तुम्ही त्यांना दुखावू नका. ती म्हणते ना तिथे लग्न करा. आपला प्रवास इथपर्यंतच होता प्रिया मॅडम. या जन्मी नाही तर पुढच्या जन्मी, किमान पुढच्या जन्मी तरी सोबत असू. खुश राहा, आनंदी राहा. आणि सगळं तर मला माफ करा. आईला काय अगं सगळं व्यवस्थित चाललंय की, मग कसली काळजी करतेस तू? मुलांची आईल्या तुला असं वाटतंय का की आपली मुलं कुठल्या अडचणीत आहेत म्हणून? पण मुलं आईपासून लांब असली की काळजी वाटणारच ना रे. पण माझा आपल्या मुलांवर पूर्ण विश्वास आहे. ते आपल्याला फसवणार नाही. ते येतील परवापर्यंत घरी. तू त्यांना परवानगी दिलीस म्हणून, नाहीतर ते ताबडतोब आले असते. हे बरोबर आहे. ठीक आहे, आपण उद्याचा दिवस वाट बघू. आणि बघ तू अजिबात काळजी करू नकोस, सगळं काही चांगलंच होणार. हे हे मॅडम, घ्या. तुम्ही इथे काय करता या वेळेला? तुम्ही माझी येण्याचीच वाट बघत होतात ना? नाही, असं काही नाहीये. असंच आहे. मला माहिती आहे तुम्हाला माझी गरज होती, आणि म्हणूनच माझं मन मला तुमच्याकडे घेऊन आलंय. हेच तर खरं प्रेम आहे. एकमेकांना काही न सांगता कळणं की आपल्या पार्टनरला नेमकं काय हवंय. काय झालं प्रीतम सर? नाही, काही नाही. मी एक विचारू प्रिया मॅडम, जर आपलं प्रेम सक्सेसफुल नाही झालं तर? आपलं प्रेम सक्सेसफुल होणार नाही असा विचारच नाही केला मी. कारण मला माहिती आपलं प्रेम जिंकणार, आपण एकत्र येणार आणि आपलं पुढचं सगळं आयुष्य आपण सोबत घालवणार, एकदम सुखात. हो, पण हे सगळं तेव्हा पॉसिबल आहे ना जेव्हा आपलं प्रेम सक्सेसफुल होईल. पण ते सगळं तर फ्युचरमध्ये आहे ना, आणि फ्युचर अनसर्टन आहे. काही येऊ शकतं, ऍब्सोल्युटली काही येऊ शकतं. पण एकमेकांपासून वेगळे होऊ शकतो. एक मिनिट, पण आपलं प्रेझेंट तर जगू शकतो ना? म्हणजे नेमकं काय म्हणायचं तुम्हाला प्रीतम सर? जे आजची रात्र, आजचा क्षण तुम्ही फक्त माझ्यात. प्रीतम सर काय बोलताय तुम्ही? जे तुम्ही डोळे मिटा. हो, पण का? तुम्ही मिटा तर. बर. आपण आपल्या स्वप्नांच्या जगात जावे. तुम्ही मला सगळं लवकर उठवाल आणि आंघोळीसाठी पाणी गरम करा. आणि मग मी तुमच्यासाठी गरम गरम चहा करून देईन. पण मला तो कॉफी आवडते. पण मी चहाच देणार. ओके, मग मी तो चहा घेईन आणि शेतावर जाईन कामाला. आणि मग मी शेतावर शिदोरी घेऊन येईन. मग शेतात आपण खूप कष्ट करू. आणि आपण थकून घरी आलो ना की मग मी तुमच्यासाठी मस्त गरम गरम जेवण बनवेन आणि स्वतःच्या हाताने तुम्हाला भरवेन. मग रात्री आपण एकमेकाच्या मिठीत
स्वप्न बघत झोपून जा.